एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मी पण हेच सांगायला तुला बाहेर येणार होतो की बाहेर गेलीस तर खूप चर्चा होईल. म्हणजे मी सांगायला बाहेर येणार आणि तू आत आलीस. काय हरकत आहे ना आपण आता. म्हणजे इतके दिवस आपण असेच राहतोय की इथे. एवढं असं काय घडलंय ना आपल्यात. हो 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 एवढं काहीच घडलेलं नाहीये. यू आर राईट. राधा, तू वरती झोपतेस का? तुझी वरती झोपायची टर्न. नाही नको, मी आता झोपली, मी सेट झाले, मी आता उठणार नाहीये. गुड नाईट. या गुड नाईट. लाईट ऑफ नको करूया ना आज. नको. हा. आज जे घडलं नाही ते उद्या घडणारच नाही असं नाही ना. राधा, राधा, ए राधा, तू झोपलीस का? नाही नाही, नाही, मला माहिती तू खोटं बोलतेस. उठ राधा, 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 उठ 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 लगेच. लिसन, वी नीड टू टॉक. या
राधा, तुला हे मान्य करावं लागेल की आपल्यामध्ये गोष्टी बदलल्यात. म्हणजे आधी पण आपण एक रूम शेअर करत होतो, पण आधी आपण गप्पा मारायचो, हसायचो, एकमेकांना टाळ्या द्यायचो, एकमेकांची पाठ थोपटायचो. राईट? राईट. पण आता तसं राहिलेलं नाहीये. राईट? कम ऑन राधा, डोळे मिटून दूध पिण्यात काहीही पॉइंट नाहीये. राधा, मला सांग, राईट और रॉंग? मला हे मान्य आहे या की त्या क्षणापासून, म्हणजे रात्रीच्या त्या क्षणापासून आपण एक विचित्र ऑकवर्ड पद्धतीने एकमेकांसमोर वावरतो. म्हणून तू मला आवडतेस. हो, हा, कारण तू असं पोटात एक ओठात एक असं ठेवत नाहीस. तू जे मनात आहे ते बोलून टाकते. तुझ्यात विचारांचा खोटेपणा नाहीये. राधा, गुड. हो, सांगतेच. हे बघ घनश्याम, आपल्या हा, मी येतोय मुद्द्यावर की आपण मुळात लग्न केलं तेव्हा आपला फोकस क्लिअर होता. हो, रादर आपला फोकस क्लिअरच आहे की नो इन्व्हॉल्वमेंट ऍट ऑल, नाही का? पण आता जे काही झालं, त्या क्षणी जे काही झालं, आता त्यामुळे जे जे नव्हतं ते आता आलंय. हा हा, हो, पण दिस इज जस्ट अ फेज. राधा, इट्स अ फेज. हे असं असं राहणार नाही ना आयुष्यभर. म्हणजे असं होतं, बिग डील. असं होऊ शकतं की असं होणं होऊ शकतं. पण म्हणून ह्याचा अर्थ असा होत ना की आपण एकमेकांना आता अडकवून ठेवायचं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जितक्या असं भुर्रकन आलंय तितक्याच ते चटकन जाईल, नाही का? कठीण आहे. आपण असे सतत एकमेकांसमोर वावरत राहिलो तर हे सगळं घडणं कठीण आहे. असं नाही. हा, म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे. कठीण आहे आपण असं एकमेकांसमोर वावरत राहिलो तर. फॉर एक्झाम्पल, आता बघ ना, तू माझ्या समोर बसलेस आणि तुझी एक बट केसांची कपाळावरनं तुझ्या चेहऱ्यावर येते आणि या थँक्स, मला असं परत आली. मला असं वाटतंय की मी माझ्या हाताने ती मागे करावी. असं मला खरंच आधी नाही वाटायचं कधी, पण मागे कर ना ती बट तू. सॉरी. कठीण आहे. तर हे तात्पर्य असं की छान दिसतात तुला असे केस. नाही, हे तात्पर्य नाही, हे वेगळं. सॉरी. तात्पर्य असं की हे आपण जर असे 4-5 दिवस वेगळे राहिलो तर हे 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 जाईल. आपण नॉर्मल होऊ. ही फेज आहे.
आय डोंट नो. हे असं संपत असतं? आय मीन मला माहित नाही म्हणून मी तुला विचारते. आय डोंट नो. हो, संपतच असेल ना राधा. म्हणजे आपण जर एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ड असतो हां. हा तर कॉम्प्लिकेटेड होऊ शकलं असतं, पण तसं नाहीये. तसं नाहीये ना. आपण एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व नाही आहोत, त्यामुळे एक 4-8 दिवसात हे मस्त असं 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 नॉर्मल होईल. नॉर्मल खरंच? हो. आपलं वेगळं आहे ना. आपलं वेगळं आहे. आठव, मी 8 दिवस हैदराबादला होतो आणि आपण एकमेकांना फोनही केले नाहीत राधा. हा, तसं नाहीये घनश्याम. मी असं म्हणते की तुझं बरोबर आहे. म्हणजे मी असं म्हणते की तुझं बरोबर आहे. नाही, जर आपल्याला आता पुढच्या काही महिन्यात डिवोर्स घ्यायचा असेल तर त्या दृष्टीने पावलं उचलायला लागतील. या 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 तर आता आपल्याला प्रॉब्लेम कळलेला आहे आता. मग काही सोल्युशन आहे तुझ्याकडे यावर? मी घर सोडून जाते घनश्याम. म्हणजे निदान काही दिवस तरी आपल्याला यावर सोल्युशन काढायचं असेल तर काही दिवस तरी आपल्याला एकमेकांपासून लांब राहायला लागेल असं. नाही नाही, पण अगं तू अचानक अशी जाणार कुठे ना? पप्पांकडे जाईन ना, माझ्या घरी. झालंय का मग सगळं? निघतेस का? तुला इतकी घाई झाली का मला हकलायची? काय? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. पप्पांकडे जाईन ना, माझ्या घरी. तुला कळत नाही राधा, तू अचानक नाही ना जाऊ शकत पप्पांकडे. तू सांगणार काय त्यांना की तू का आलीस? हो, मी का घर सोडून जाऊ ना? काय कारण काय? तू गेलीस कारण भांडण. राधा, आपलं कडाक्याचं भांडण झालंय. का? का? आपलं भांडण झालंय कारण
आपलं भांडण झालंय कारण तू असं बघू नको यार माझ्याकडे, तू बघू नको, मग मला कारण सुचत नाही यार. हा हे म्हणजे नाही, मला आत्ता कारण सुचत नाहीये. मी पण पण राधा, आपलं भांडण झालंय हे कन्फर्म. तू एक काम कर ना, तू 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 इकडे झोप राधा, मी थोड्या चक्रा मारतो इकडे. इकडे इकडे नाही, बाहेर. मी बाहेर थोड्या चक्रा मारतो, म्हणजे मला मला कारण सुचेल भांडणात. मी चक्रा मारले ना की मला कारण सुचतात. पण आपलं आपलं भांडण झालंय हे नक्की या कारण. मला नाही भांडायचं आता तुझ्याशी. इतका वेळ इकडे काय बोललो आपण राधा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. वा वा, क्या बात आहे. घमघमाट सुटला सगळीकडे. वा दादा, काय आहे दादा, आता पाटोड्याची भाजी ठरली ना तुझी, मग तर शिमला मिरची कशाला करतोय? अगं भाजी झाली, आता थोडा वेळ आहे तर म्हटलं जरा मिरच्या भरून टाकू. तू पण ना केवढा स्वयंपाक करून ठेवलायस. एक तर मला तुला काही मदत करता येत नाही, त्यात तू अजून एक 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 पदार्थ वाढवत चाललायस. काय आहे, आपले जावई बापू आहेत, खवई आहे, त्याला खाण्याची आवड आहे ना, त्याला खिलवताना सुद्धा खूप मजा येते. सही आहे. बरं मला सांग, आपण त्या मानवला बोलूया का? त्यालाही भरल्या मिरच्यांची भाजी फार आवडते. हो, अरे वा. हा हा, बोलो बोलो, मानवला बोलो. आणि राधाच्या बॉसला पण आपण बोलवूया. आणि ती कोण आहे ती सोनिया, तिला पण आपण बोलूया. आणि ना आपण माईंना पण बोलवूया. आणि मोहल्ले वाले के सारे सारे लोगों को बुलाते हम लोग. आणि तो आपला वॉचमन कोण आहे, वॉचमन, त्याला पण आपण बोलूया. आणि बस एवढे चिडायला काय झालं माणसं? अरे काय झालं काय, जमाई बापून आणि राधाला आपण इथे कशासाठी बोलवलंय? जेवायला आणि बोलायला. हे विसरतोयस तू. तो मानव का राक्षस कोण आहे ना, तो इथे आल्यावर जमाई बापू आणि राधा आपल्याशी कसे बोलू शकतील? त्यांच्या पर्सनल गोष्टी कशा सांगतील ते आपल्याला. आणि त्याच्या समोर सांगायच्याच नाही. हा जाऊन कुठेतरी काहीतरी बोलेल आणि लोक गोष्टीचा विपर्यास करतात. उंदराचा अस्वल होतो. मग काय काय होतं? अस्वल. नाही माझं चुकलं बेबी, हा, माझं चुकलं. मी आता पुन्हा नाही विचारणार तुला. नाही विचारलं तर आता काय उंदीर आलंय, अस्वल आलंय. आणखीन जर काही झालं तर पुढे वाघ, सिंह, चित्ता, मला माहित नाही. नाही, सगळ्यांना पुरेल इतकं जेवण केलंस तू. अगं करायलाच हवं, जावई बापूंना बोलवलंय जेवायला. घेतलंय का सगळं, टूथपेस्ट, टूथब्रश वगैरे? आणि ते घेतलंय का तुझा तो ब्रश, तुला रोज सकाळी लागतो आणि तो आवडता लाल रंगाचा बँड, ते घेतले का? घेतलंय. झालंय का मग सगळं? निघतेस का? तुला इतकी घाई झाली का मला हकलायची? काय राधा, काय बोलतेस तू? मी आय एम रिअली सॉरी जर तुला असं वाटलं असेल तर. पण मी असं थोडा हायपर होतोय बिकॉज मी खूप टेन्स्ड आहे. आय एम रिअली टेन्स्ड. मला पण खूप टेन्शन आलंय. घनश्याम, आपण हे जे करतोय ना ते बरोबर आहे, ते योग्य आहे, ते करेक्ट आहे. आता त्याच्यावर पुन्हा चर्चा नको राधा, ते करेक्ट आहे. पण आईंनाही असं न सांगता जाणं मला बरोबर नाही वाटत आहे. राधा, वी डिस्कस दिस यार. आपण माझ्याकडे बघ, इकडे बघ राधा, इकडे बघ. आपण याबद्दल बोललोय की नाही? जर घरातल्या एका माणसाला कळलं ना तर सगळा गोतावळा जमेल. आणि मग ते सगळे मिळून तुला कन्व्हिन्स करतील की तू थांब, आणि मग तुला थांबावं लागेल. मग ते तुला विचारतील की तू का चालली होतीस घर सोडून? मग तू काय सांगणार आहेस? तू त्यांना खरं कारण सांगणार आहेस का? आणि खरं कारण तरी काय सांगणार आहोत त्यांना आपण?
सगळं सामान घेऊन जात नाहीये मी. नाही तर वाटेल की आपण प्लॅन केलं होतं. राहतच आहे की पुस्तक अर्धवट झाले वाचून ते घेऊन जाते बरोबर. या नो प्रॉब्लेम. बरं तुझ्या लक्षात आहे ना राधा, तू तिथे पोचल्यावर तू मला एक फोन करणार, मग मी घरी बॉम्ब फोडणार आहे. हो. आणि सगळ्यात महत्वाचं, भांडणाचं कारण कमिट करायचं नाही, कारण कारण कळलं तर सगळे पॅचअप करण्याचा प्रयत्न करतील. या गुड. झालं का सगळं पॅकिंग? झाले. हे फक्त एक छोटी पर्स, बाकी बॅग्स कुठे आहेत? माझ्या 2 बॅगा मी आधीच बाहेर नेऊन ठेवल्यात. म्हणजे म्हणजे अंगणात झाडांच्या मागे अशा लपवून ठेवल्यात. का? अरे म्हणजे मी बॅगा घेऊन अशी खोलीतनं बाहेर पडले तर कळेल ना घरात की मी चाललीये बाहेर. सो तू या म्हणजे आता मी आलो बॅगा बघून. अरे ज्ञाना, तू इकडे काय करतोस? वल्ली काकू कधीपासून शोधते तुला. जा जा जा. हो का? हो. या बॅग्स कोणाच्या आहेत? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.